टेनिस बॉल क्रिकेटचा काळ तुमची वाट बघते. पहिलं वर्ष जर आपण पाहिलं तर फक्त एक स्टँड होता, एक साधा मंडप होता आणि ही स्पर्धा झाली. बघा सुरुवात महत्त्वाची आहे. एक छोटंसं रोपटं तुम्ही लावलं, त्या रोपट्याला वाढवलं, आज ते वटवृक्षामध्ये निर्माण होत आहे. खऱ्या अर्थानं 5 वर्ष अभिमानानं पूर्ण होत असताना खानिवडे प्रीमियर लीग एक सन्मानाची स्पर्धा. क्वालिफायर मॅचला सुरुवात होते. मॅचला सुरुवात होत असताना एक मेसेज नक्की देईन. इथे आदर्श शिक्षक कुडू सर देखील आहेत. 10वी आणि 12वीच्या एक्झाम चालू आहेत. आणि त्या एक्झाम चालू असताना इथे जेही खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्यांना मी म्हणेन की हे 2 महिने अभ्यासासाठी द्या. जर आता 6 तास अभ्यास नाही केला तर पुढे 12 तास कंपनीत काम करावं लागेल. ज्या अनुषंगानं आता अभ्यासाकडे लक्ष द्या. जर आता 6 तास अभ्यास केला तर पुढे साहेबाची नोकरी मिळेल आणि जर आता 6 तास अभ्यास नाही केला तर कष्ट करावे लागतील, राब राब राबावं लागेल. म्हणून या खानिवडे नगरीमध्ये येत असताना इथे 10वी-12वीचे खेळाडू असतील, एका जरी खेळाडूनं तो आमचा मेसेज कानावरती घेतला तर आमची ही फेरी सार्थ ठरली, मी नक्की म्हणेन. मॅचला सुरुवात करूया. 9वी-10वीचे खेळाडू देखील ते आहेत, लक्ष द्या. क्रिकेट आयुष्यभर खेळायचं आहे मित्रांनो. क्रिकेटची स्पर्धा पुन्हा पुन्हा येणार. 10वी आणि 12वीचं वर्ष आयुष्यात पुन्हा नाही, ज्यामध्ये तुमच्या आयुष्याला एक वेगळं कलाटणी मिळतं, वेगळं मोमेंटम शिफ्ट होतं. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती बॉल बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि आपण पाहतायत शेवटच्या क्षणाला ती तीक्ष्ण अशी सूर्यकिरण होती, परंतु मॅच क्वालिफायरचं आहे. इथून जिंकलात तर फायनलचं तिकीट मिळणार आहे याची चांगली जाणीव. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बॉल अगदी बॅटन पॅडमधला ओव्हरपिच पद्धतीचा अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळत आहेत राहुल कुंभार यांचं. आणि चांगला झेल टिपला, कारण सामन्याचं महत्त्व ते जाणतात. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवरती. पहिली सुरुवात तुम्ही कशी करता ही महत्त्वाची भूमिका असते, परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आक्रमणाच्या प्रयत्नात सेफ हँड बघायला मिळाले. क्षेत्ररक्षक तिथे होते आयुष, आणि आयुषने नाही कुठली चुकी केली. फलंदाज इथे बाद होताना. सलग 2 मॅच आणि 2 वेळा गोल्डन डकचा शिकार होत असताना, ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात. जो एक चांगला खेळाडू तो कधी फेली जाऊ शकतो. सकाळी वृत्तपत्र हितेंद्र दादा 5 रुपयाने मिळतं, संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीच जाते. ज्या अनुषंगाने क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. यस, मॅचला मात्र आपण पाहतात इथे खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला सूरज घरत. अगदी मी म्हटलं की ज्या वेळेला सकाळच्या सत्रात इथे आलो, सूरज लाख्या या नावानं खूप प्रेम मिळाले त्यांना या विभागामध्ये. फटका खेळलाय, पुन्हा एकदा बॉल हवे तर क्षेत्ररक्षक आहेत खाली. प्रयत्न चांगले राहिले, परंतु या प्रयत्नांना यश आलं नाही. परंतु संघर्ष, कष्ट करण्याची आशा अपेक्षा सोडू नका. सामना महत्त्वाचा आहे. ज्या मॅचमध्ये आपण पाहतायत अगदी जीवाची बाजी लावत पप्पू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक. ते जे क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जॉन्टी रोड्स पाहायला मिळाले, त्या क्षेत्रामध्ये रवींद्र जडेजा तुम्हाला पाहायला मिळाले, त्या क्षेत्रामध्ये युवराज सिंग तुम्हाला बघायला मिळाले, त्या क्षेत्रात तुम्हाला मोहम्मद केप बघायला मिळाले. आणि पॉईंटचं क्षेत्रच तसं आहे. 1 मिनिट मॅच थांबवा. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा, अदरवाईज तुम्हाला साईने बॅटिंग करणारी टीम साईदने 11 तुम्हाला प्रत्येक वेळा वारंवार सूचना करावी लागते. बघा स्पर्धा माझी आहे, त्या स्पर्धेला मी कसं ट्रीट करू शकतो हे तुमच्याकडे असायला हवं. गावची स्पर्धा आहे, गावच्या स्पर्धेला आपण कसं ट्रीट करतो खूप महत्त्वाची भूमिका असते. सहकार्याची गरज असते. आयोजक भरपूर सुंदर मॅनेजमेंट करता. कोणासाठी? तुमचे जे यंग खेळाडू आहेत, आपलं गावचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे, ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं मॅनेजमेंट असतं. त्या अनुषंगानं तुम्ही जर सहकार्य नसेल तर मग क्रिकेटच्या स्पर्धा व्यर्थ आहेत. जो उल्लेख मी करत होतो पप्पू यांचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. 1992च्या काळात मॅन ऑफ द मॅच क्षेत्ररक्षणावरती घेतलेले खेळाडू राहिलेले आहेत, अर्थात जॉन्टी रोड्स. मुंबई इंडियन्स संघासाठी ज्यांनी फिल्डिंगचे कोच राहिले, ज्यावेळेला त्यांना मुलगी झाली त्यांनी तिचं नाव इंडिया ठेवलं, कारण त्या भारतानं त्यांना भरपूर प्रेम दिलं. ज्या अनुषंगानं जॉन्टी रोड्स यांची मुलगी आहे, त्यांचं नाव इंडिया आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल क्रिकेटचे काही किस्से. चला मॅचला सुरुवात होईल. त्यांचा एक्स्ट्रा खेळाडू पोहोचेल आणि धावसंख्या फलकावरती 2 बॉल आणि 1 धाव, 1 गडी बाद. जणू काही कबड्डीचा स्कोर कार्ड चाललाय की काय. 1 वरती 1 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. नुकताच दाखल झालेत केतन. आयकॉन टू आयकॉन असा सामना. एका बाजूला विशाल, भरपूर वर्ष क्रिकेट परिपटलावरती अनुभव आहे ज्यांच्याकडे. खोलवर टप्पाचा बॉल अगदी समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आयुषच्या माध्यमातून फेकी येईल, तद्वरती सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील 2 वरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 2 झालेत.
जो आपला साईड अँगल आहे, स्क्वेअर लेगला जे कॅमेरा स्टँडवरती आमचे लाडके प्रेक्षक जे बसलेत, त्यांना मी विनंती करतो की प्लीज आपण खाली या. थोडंसं तिथे त्रास होतोय, लक्षात घ्या. 3 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2. आप ट्रॅकरचा बॉल बराच काळ हवेत. आविष्कार आहेत खाली आणि इथे मात्र आविष्कारनं चुकी नाही केली. आता खऱ्या अर्थानं साईदने 11 या संघाला सकाळच्या सत्रापासून सगळं काही सुरळीत चाललं होतं. बघा रिप्ले आपण पाहताय, बॉल होता अगदी गुड लाईन पिचिंग बघायला मिळाली, बाउन्स मिळाला त्या बॉलला आणि मागे यष्टीरक्षक आविष्कार आले आणि आविष्कारच्या सेफ हँडमध्ये बॉल मात्र आपल्याला विसावताना बघायला मिळाला. विकेटचं पतन, बिग लॉस फॉर बॅटिंग साईड. संयम खूप महत्त्वाचा आहे. संयम या शब्दावरती तुम्हाला काम करावं लागेल. येता क्षणी तुम्ही आक्रमक झालात तर मग खऱ्या अर्थानं क्रिकेट पटलावरती तुम्ही थोडेसे घाई कराल तर मागे राहाल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आयुष पहिल्या दिवशी 2:10 त्यांचा 2:10 पेपर संपला होता. 2:30 वाजता मॅच खेळायला आले. खऱ्या अर्थाने हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. परंतु मित्रांनो, या सगळ्या क्रिकेटच्या गोष्टी खेळत असताना येणारं काळ देखील तुम्ही फ्युचर करण्यासाठी तेवढाच अभ्यास देखील महत्त्वाचा आहे. परंतु गावची स्पर्धा मिस करून नाही चालत, ज्या अनुषंगाने ते आलेत. येता क्षणी चांगला बॉल आणि सरप्राईज केला आयुषसाठी. गोलंदाजी चांगली होते. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 2 वरती 2 गडी बाद अशी स्थिती. श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे टॉस जिंकल्यानंतर ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी की का म्हणून आम्ही टॉस जिंकलो आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारतो. क्षेत्ररक्षण हीच आमची ताकद. अतिशय सुरेख पद्धतीनं शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. आयुष घरत आणि सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर पारस घरत आणि प्रथम तरे अर्थात पठाण यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप ऊर्जा देण्याचं काम करतात. परंतु आता कुशल भोईर सरांचे आम्ही आभार मानतोय, ज्यांनी मात्र आमच्या कलागुणांसाठी 500 रुपयाचं गुगल पे इथे केलेलं आहे. कुशल भोईर सर, तुमचे खूप खूप आभार. जिजाऊ टायगर्स संघाचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करीन की जिजाऊ टायगर्सचं ऑफिस आहे जिजाऊचं, तिथे जेवण्यासाठी आपण जायचं आहे. तुमचे संघ मालक तिकडे तुमची वाट बघतात. कौशल भोईर सर, तुमचे खूप खूप आभार. या कानिवडेमध्ये आल्यानंतर प्रेम भरपूर मिळालं. सकाळी येताना थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी तुमची दिलगीर व्यक्त करतोय. रात्री नाईटला कार्यभाग असतो आमचा, महावितरणमध्ये सेवेमध्ये आहोत आम्ही त्या अनुषंगानं, परंतु येताना थोडासा उशीर झाला. तुम्ही ॲडजस्ट केलं, तुमचे धन्यवाद. मॅचकडे जाऊया. पहिलं षटक संपले. 2 गडी बाद 2 धावा अशी स्थिती बघायला मिळते. येस, आपण पाहतायत शिंदे गट जो स्टँड आहे त्या शिंदे गटामध्ये आपण पाहतायत जेवणाची सुविधा चालू आहे. जे प्रेक्षक राजे आहेत सगळ्यांसाठी तिथे जेवण आहे आणि शिंदे गट जो स्टँड आहे तिथे मात्र जेवणाची सुविधा चालू आहे. सर्वांसाठी ते जेवण आहे. कोणी लाडके प्रेक्षक राजे शिस्तबद्ध प्रेक्षक वर्ग आमचा आहे, कोणी खेळाडू उपाशी असेल तर त्यांनी शिंदे गट या स्टँडमध्ये जावा. तिथे जेवणाची सुविधा योग्य रीतीने चालू आहे, फ्री ऑफ कॉस्ट. सूरज घरत यांचा मात्र तो कॉल होता आणि तिथे तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत डाऊन द लेग पंचांचे हात दोन्ही बंदिस्त आहेत. वेगावरती स्वार, भन्नाट वेगासहित अचूक टप्पा, या दोन्ही गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला आणि जिथे मात्र आपण पाहतायत आता 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 3 आहेत. श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे संघासमोर जर तुम्ही खेळता तर तुम्हाला किमान 4 षटकांमध्ये 45-50 या धावा उभ्या करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल, सबमरिंग डिलेवारी. मोहम्मद शमी यांची आठवण झाली. काय गोलंदाजी करतात बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड स्टम्प्सनं आला की अँगल क्रिएट होतो आणि रिलीज ऑफ डिलेवरी बघा. खांद्याचा योग्य वापर, पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प, शरीरापासून दूर, पदलालित्य. जर फलंदाजाचा फुटवर्क इथे काम करणार नाही तर मुख्य खेळपट्टीवरती तुमच्यासाठी गोलंदाज कर्दन काळ राहतील आणि सध्या ते बघायला देखील मिळाले. पुढचा बॉल, बॅट चिकट, चेंडू शॉट टर्डमान गलीला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. सिंगल तिथे मिळतील. संदीप ठाकूर यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजे 4 वरती. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 4 वरती जाऊन पोहोचते. अमर पाटील, गोल्डन मॅजिक फिंगर, एक उत्कृष्ट गुणलेखक आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, कार्यभाग त्यांचा देखील कामाचा खूप बिझी असतो, परंतु क्रिकेटवरती त्यांचं देखील नितांत प्रेम आहे. गोलंदाज तयार. 5वा बॉल.
काय गोलंदाजी केली. या गोलंदाजीला तोड नाही. गोलंदाजाचं नाव आहे आयुष केणी. जबरदस्त गोलंदाजी, सबमरीन डिलेवारी, वेगावरती स्वार भन्नाट वेग, आणि या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर खऱ्या अर्थानं तुम्ही एक चांगले गोलंदाज आहात. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात होते, जिथे पाकिस्तान बॅटिंग करते आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. बाबर आझम आणि इमाम उलक दोन फलंदाज तर गोलंदाजी ट्रॅकवरती शामी आलेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. काय गोलंदाजी केली, काय गोलंदाजी केली, अतिशय सुंदर पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. आणि इथे 2 षटकांचा खेळ जर संपलाय तर फक्त 2ची सरासरी, म्हणजेच क्वालिफायरच्या मॅचमध्ये तुम्ही कसा खेळ करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या क्वालिफायरच्या मॅचमध्ये श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाचा दबदबा आपल्याला बघायला मिळाला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. नमस्कार. खानिवडे प्रीमियर लीग पर्व 5 आणि पर्व 5 मध्ये आपण एक सुंदर मैदान या ठिकाणी पाहतोय. अगदी सर्वांची मेहनत, या खानिवडे गावातील सर्व खेळाडूंची मेहनत आणि त्या मेहनतीने साकारले हे चांगलं सुसज्ज असं मैदान. आणि जी पीच आहे त्या पीचची आखणी, या ग्राउंडची आखणी याची जबाबदार मात्र ज्याने स्वीकारली होती ते जयकांत तरे, पंकज कुडू, सागर तरे तसेच अमित मोतीराम पाटील आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत. मी त्यांना सर्वांना सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय. या जयकांत तरे, पंकज कुडू, सागर तरे, अमित मोतीराम पाटील आपणास मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. वळूया आपण ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू सो मच. गोलंदाजी ट्रॅकवरती मजबूत बांध्याचा गोलंदाज, ज्याचा उल्लेख संदीप सरांनी केला होता की तो दिसायला फोन मोठा दिसतो, वय लहान आहे. आविष्कार आपल्याला बघायला मिळत आहेत. एक मजबूत बांध्याचा खेळाडू. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला. यष्ट्यांच्या मागे विशाल, एक शांत संयमी खेळाडू. काही गोलंदाजी केली बघा. इथे देखील ॲक्युरेट टप्पा, लाईन और लेंथनं जखडून ठेवलेली गोलंदाजी. खराब थ्रो, जिथे एकही धाव नव्हती तिकडे 2 धावा आल्या. यालाच तर क्रिकेट म्हणतात. यस, आपण पाहतोय आयुषने जे षटक हाताळलं मागचं षटक, त्याच्या मातोश्रीनं आपण पाहतायत आयुषच्या षटकासाठी 1000 रुपये दुर्गा किणी मॅडम, सौभाग्यवती कांक्षिणी दुर्गा किणी मॅडम यांच्या माध्यमातून आयुषच्या षटकासाठी ते 1000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपला मुलगा चांगली गोलंदाजी करतोय, त्याचं सार्थ अभिमान आहे त्यांना. फक्त 2 धावांचं कंजूस गोलंदाजी, कंजूस षटक हाताळलं. चांगला बॉल, व्हेरिएशन महत्वाचे आहेत. यावेळेला फलंदाज बाद होतील आणि इथे मात्र आपण पाहतात केतन हाही महत्वाचा मासा गळाला लावतात. विशाल आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमच्याकडे मेंटॅलिटी ती असायला हवी. गिरकी घेतली नॉन स्ट्रायकर एंडला आणि तदनंतर केतन हे हताश, हतबल आणि निराश मनानं बाद होतात. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, एक वेगळी चाल केली आणि फलंदाज इथे बाद होताना केतन बॅक टू द डग आउट, गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खानिवडे प्रीमियर लीग 20-25 पर्व 5 वर्ष मात्र या स्पर्धेला परिपूर्ण होत आहेत. आविष्कार आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसरा बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः आविष्कार आहेत. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतो इथे मोये सीन झाला असता, परंतु अगदी थोडक्यात सावरलं. आविष्कार थोड्या पुढे आले आणि तदनंतर या बॉलवरती धावसंख्या मिळाली, ती म्हणजे धावसंख्या 2 आकार घेत 8 वरती. तिसरं षटक चालू आहे. धावफलक अगदी जखडून ठेवलंय. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाची स्पेशालिटी राहिलेली आहे. विशाल एक भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केलंय यांनी आणि फेअर क्रिकेट कसं खेळावं ज्याचं मूर्तिमंत उदाहरण, ज्यांनी अनेक वेळा चांगले क्रिकेट दाखवले मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज आविष्कार तयार. राईट हँड ओव्हर द स्टंप्स, पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. चेंडू बऱ्याच काळ हवेत. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. मिड ऑफला कॅच ड्रॉप. इथून सिंगलला डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं. धावसंख्यात जाऊन पोहोचली 10 वरती. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय
बॉलनं उसळी घेतली होती. बघा गुडलाईन स्पॉटवरनं बॉल भरपूर वर आला. तदनंतर आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू होता. शेवटच्या क्षणाला तिथे क्षेत्ररक्षक बघायला मिळाले आपल्याला निलेश आहे, परंतु तिथे बॉल कॅरी करता आलं नाही. जिथे ड्रॉप झालाय कॅच. 5वा बॉल, गोलंदाज तयार. आयुष यांना आपण पाहतायत. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा संधी क्रिएट झालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा पोहोचतील नो मॅन्स लँड मध्ये. अगदी 3 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडलाय आणि बघता बघता धावसंख्या 2 परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ना आकार घेत जाऊन पोहोचतील 12 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 5 बॉलचा खेळ परिपूर्ण आणि 12 धावा, म्हणजे एकंदरीत 17 बॉल फेकून झालेत आणि 17 बॉल मध्ये फक्त धावसंख्या 12. क्वालिफायरचा मॅच प्रेक्षकांना या पद्धतीचा बघायचा नव्हता, परंतु क्रिकेट कधी बदलेल याचा नेम नाही. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. अनप्रेडिक्टेबल गेम. दोन्ही संघ टेबल टॉप करत होते, परंतु तदनंतर आपण पाहतात या महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाच्या मॅचचं थोडंसं दडपण असतं. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 वरती. 12 ऑन दी स्कोर कार्ड. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. कुठेही जाऊ नका, बघत रहा KPL चा थरार. हॅलो. या इनिंग ब्रेकमध्ये मात्र यानंतर एलिमिनेटर 1 सुरू होईल. हर्षिता 11 शिंदे गट वर्सेस युवा ग्रुप. दोन्ही संघाचे संघनायक मात्र समालोचन कक्षामध्ये येतील टॉससाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. इथे हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. क्रीजचा कसा वापर करावा हेही तुमच्याकडे अवगत असायला हवं. तुम्ही आधीच क्रीजमध्ये खोल उभे राहाल आणि ज्यामध्ये बॅकलिपचा वापर करताना बॅकफुटला याल तर मग हिट विकेट हे तुम्हाला अनेक वेळा बघायला मिळेल. बघा रिप्ले आपण पाहतायत. पायावरती कंट्रोल करता आलं नाही. ज्या वेळेला फटका घ्यायला स्वतःवरती नाराज झाले की मी काय केलं. हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो हा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12. 4थं षटक, स्लॉक षटक. अजूनही वेळ गेलेली नाही. या षटकात किमान 3 षटकार आले तर मॅच मध्ये रंगत येईल. चला या पंकज कुडू आणि सागर तरे. पंकज कुडू गोल्डन आणि सागर तरे आपण यायचं आहे. पुढील मॅच एलिमिनेटरचा पहिला मॅच. इथून जर हरलात तर मग प्रवास थांबला जाईल. जिंकलात तर एक संधी या संघातला पराभव झालेल्या संघासमोर तुमच्याकडे असेल. फुलर लेनचा बॉलला खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील. आलाय KPL चा देखणा षटकार. दॅट्स अ 6. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 18 धावा या धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी स्कोर कार्ड. षटकार आलाय. शेवटच्या क्षणाला का होईना धावा येता आहेत ते महत्वाचं आहे. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथे अतिशय चांगला अचूक झेल टिपण्यामध्ये आयुषने सांगितलंय की कॉम्पिटिशन नाही, माझ्याशी कॉम्पिटिशन नाही करावी. अतिशय चांगला झेल टिपला त्यानं. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला होते. बघा फटका खेळला होता फलंदाजानं. अगदी खडे स्ट्रोक होता. बॉलमध्ये व्यवस्थित टायमिंग झालं, परंतु जेवढं अंतर असायला हवं ते अंतर कापता आलं नाही आणि ज्या अनुषंगानं फलंदाज बाद झाले. बघा प्रॅक्टिसला एकही कॅच घेत नव्हता असं आम्हाला दर्शवलं जातं. यालाच तर क्रिकेट म्हणतात. मॅच मध्ये त्यांनी दमखम दाखवली. प्रॅक्टिसला फ्लॉप शो, परंतु मॅच मध्ये ब्लॉक बस्टर. अर्थातच आपण पाहतायत आयुष किणी. गोलंदाज तयार. निलेश पाटील नुकताच दाखल झालेत. फलंदाज मिलिंद. 18 अर्धा संघ गारद झालाय. 18 धावसंख्येवरती 5 गडी बाद. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न पंचांचे 2 हात आलेत समांतर रेषेत, अर्थात व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 19. मुकेश हे फलंदाज पाहायला मिळतात. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे 18 वरती आणि इथून एक सिंगल जोडली म्हणजेच 19 धावा धावफलकावरती आहेत. फटका खेळलाय. बऱ्याच काळावे क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. प्रयत्न चांगले राहिलेत. बॉल चाललाय मागे. क्षेत्ररक्षकाने दिलाय साथ. जिथे धावसंख्या मिळतील तुम्हाला 2. धावसंख्या 2 ने 21 वरती जाऊन पोहोचते धावफलक. 4 बॉलचा खेळ झालाय. पुढील होणारा सामना एका बाजूला संघ बघायला मिळेल युवा ग्रुप खानिवडे आणि एका बाजूला हर्षिता 11 शिंदे गट. एक चांगलं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी शरीराचा वेध घेतला आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती इथे काही गरज नव्हती.
पप्पू यांना आपण पाहतात. पप्पू साखळतोडे हाही एक नाव आता चर्चेत राहिले ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट परिपटलावरती. मोये इधर से फेक उधर से फेक, चौथ्याचा प्रयत्न जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा देऊन बसल्या. यालाच तर म्हणतात क्रिकेट. क्षणाक्षणाला वेळावेळाला अगदी काय होईल याचा नेम नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं सध्या आपण पाहतात रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला एक पक्षी आणि एक प्राणी यांची जर चपळाई असेल, चित्त्याची चपळाई आणि बहिरी ससानाची नजर, तर क्रिकेट परिपटलावरती तुम्ही रनआउट कधी होणार नाही. कारण नजरेचा खेळ आहे. तुमचं आय कॉर्डिनेशन दोघांमधलं महत्वाचं आहे, कम्युनिकेशन महत्वाचं आहे. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय आणि 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपलाय. क्वालिफायर एलिमिनेटरचा मॅच सध्या चालू आहे. एलिमिनेटरचा टॉस देखील होईल. 25 धावा धावफलकावरती, अर्धा संघ गारद, 26चं टार्गेट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि 26 धावांचं धावतं वर्णन काय होईल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा KPLचा थरार. तर या ठिकाणी आपण पाहतोय KPL पर्व 5 साठी आर्थिक सहाय्य प्राप्त होतंय नवनीत एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड अर्थातच नवनीत पब्लिकेशन यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना धन्यवाद देऊया. तसेच आपण पाहतोय पियुष भाई नौकार एंटरप्राइजेस यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचे सुद्धा आपण टाळ्या देऊन धन्यवाद व्यक्त करूयात. आणि आपण पाहतोय लँडमार्क प्रदीप वाडान यांच्याकडून सुद्धा 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि एका सन्मानाकडे वळूया ज्यांनी ग्राउंडसाठी मेहनत घेतली. अमित मोतीराम पाटील सागर तरे या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच पंकज कुडू जयकांत तरे म्हणतात मी नेहमीच असतो. हा त्यांचा खूप मोठेपणा आहे. अगदी नेहमीच ते ह्या ग्राउंडसाठी मेहनत घेत असतात. या अमित पाटील सागर तरे यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या जितू तरे आपल्या शुभ हस्ते आपण यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. दोघांचाही अगदी मेहनत आहे. 3 दिवसाचे सामने आहेत आणि या 3 दिवसामध्ये पिचची देखभाल ठेवणे, आखणे हे सातत्याने जे काम आहे ते काम मात्र या सर्वांच्या माध्यमातून होत आहे. त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. साईने लगेच ज्याने मेहनत घेतलेली आहे पिचची देखभाल, विकेट आखणी ही महत्वाची जबाबदारी ज्यांच्या माध्यमातून साकारली त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. थँक्यू सो मच. अशीच मदत करत राहा कारण या KPLचं तेच वैशिष्ट्य आहे. इकडे ज्यांना मेहनत करणे किंवा कामासाठी येणे शक्य होत नाही ते मात्र या ठिकाणी पैशाच्या रूपाने आर्थिक सहाय्य देऊन मदत करत असतात. काही जण स्वतः येतात, या ठिकाणी कृती करतायत. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. या लगेच चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. युवा ग्रुप आणि हर्षिता 11 शिंदे गट. चला जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. नाण्याची एक बाजू आपण पारखून पाहिली आणि जिथे धावसंख्या 26 राहिल्या धावफलकावरती विशाल. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, बॉलला लॉप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सीमा रेषेच्या बाहेर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा पहिल्याच बॉलवरती खणखणीत दणदणीत KPLचा 4. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 4 वरती जाऊन पोहोचते. शिंदेगडाचे चॅपल आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व चॅपल यांना आपण पाहतात.
चला या टॉससाठी पुन्हा एकदा बॉलला केलं डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे देखील आहेत परंतु बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 26 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय आणि 26 धाव्यांच्या टार्गेटच्या मागे विशाल सांगतात की जास्त वेळ मला नाही घालवायचा. 2 बॉलमध्ये आले 2 चौकार. धावसंख्या जलद गतीनं. जी ट्रेन आपण पाहतायत द्रुत गती होती, जी ट्रेन मात्र आपण पाहतायत शटल होती, तिला आता राजधानी एक्सप्रेसमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच विशाल. जबरदस्त फलंदाजी, चांगली फलंदाजी. 100 क्रॉस करतायत या स्पर्धेमध्ये. एकदा विशालसाठी टाळ्या व्हायला हव्या. या स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण करणारा खेळाडू विशाल देखील ठरतोय. एक्सपिरियन्स मी सकाळच्या सत्रात उल्लेख केला. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. अनेक वर्ष आता जी केस साईडनं पांढरी झाली ती उगाच झाली नाहीत असं ते दर्शवतात की मी तेवढं क्रिकेटला वेळ दिलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बॉल आणि 8 धावा. टार्गेट 26 राहिले या मॅचचा. पुढचा बॉल. बॉलला स्टियर केले. चेंडू मात्र आपण पाहतायत डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध. सिंगल तर परिपूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या धावफलकावरती. 9 ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. जितेंद्र तरे भाऊंचे पुन्हा एकदा मनस्वी आभार. या स्पर्धेला आम्हाला इथे निमंत्रण दिलं आणि प्रथमतः खानिवडे गाव आम्ही आज पाहिलं. खऱ्या अर्थानं म्हटलं जायचं की खूप सुंदर अशी स्पर्धा असते आणि आज ती अनुभवायला मिळाली. 4 बॉल आणि 9 धावा. सरळ बॅटनं फटका केलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलं 10. 5 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल बाकी या षटकातला. बॅटिंग करत असताना श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि एका बाजूला आपण पाहतात साईनी साईदने 11. इथून जर हरलात एक संधी आणखीन मिळेल परंतु पहिल्याच संधीत जर तुम्ही 10वी पास झालात तर मग तुम्हाला तो रिझल्ट एक वेगळा मिळतो. ज्यावेळेला दुसऱ्यांदा तुम्ही 10वी पास होता त्यावेळेला टक्के किती हे सांगता येत नाही. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलकडे परंतु बॉल त्यांना पुन्हा एकदा बीट करणार आणि काऊ कॉर्नर मिड विकेटला क्लिअर करणार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. येस डीजे. यस थँक्यू सो मच. पुढील होणारा सामना एका बाजूला आपण पाहतात शिंदे गट आणि एका बाजूला आपण पाहतात युवा ग्रुप खानिवडे. टॉस करण्याकरिता सिद्धेश घरत साहेब खजिनदार आहेत या मंडळाचे आणि शिंदे गटानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. काय फिल्डिंग येस चॅपल आपल्याला पाहायला मिळतात इथे. सुंदर नाव. गॅटिंग देखील इकडे नाव आहे कोणाचं तरी. गॅटिंग चॅपल म्हणजे इंग्लिश वृत्ती आहे इथे. वेस्टर्न कल्चर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं संपलं जिथे 14 धावा. विशाल यांचे दोन्ही चिरंजीव जे ट्विन्स आहेत ते मॅचचा आनंद घेतात. आपले पप्पा कशी बॅटिंग करतात आणि पप्पांनी इथे रंग उधळलेत. चांगली फलंदाजी. रिव्हर्स स्विच बामन यांचा क्लास स्ट्रोक. रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून बॉलला पाठवले मारुती फायटर्स या स्टँडमध्ये. सलामी देणारा हा चौकार. बामन या नावानं प्रेम मिळालं आणि सध्या बामन अल्टीपल्टी स्ट्रोक खेळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 18व्या धावसंख्येवरती. 26 धावांचा पाठलाग जिथे आता 8 धाव्यांची गरज. बामन इज ऑन फायर. संदीप निश्चित स्वरूपात ते बिरवाडीचे आहेत परंतु इथे त्यांना संधी मिळाली आणि खानिवडेमध्ये आता क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत. दोघांमधला समन्वय. एक सांगतो की तू जा, एक सांगतो मी जा. बामन यांना मात्र कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आज कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस मानवी आयुष्यात राहिलेले नाहीत. क्रिकेटच्या खेळामध्ये आणि दहीहंडीच्या एक उत्सवामध्ये माणूस एकमेकांना आपल्या खांद्यावरती घेऊन वर जाण्याची संधी देतो ते दहीहंडीमध्ये आणि क्रिकेट परिपटलावरती कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस. बाकी आज भाऊ भाऊचा नाही, काका काकांचं पटत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ज्यामध्ये मैत्रीपूर्वक नातेसंबंध जोडली जातात आणि क्रिकेटच्या परिपटलावरती सॅक्रिफाईस केलं जातं. हा क्रिकेट खेळच असा आहे ज्याने अनेक मित्र दिले, ज्याने अनेक नाती दिली, ज्याने अनेक ओळखी दिली, ज्याने एका आईच्या पोटी जन्म घेतला नसले तरी भाऊ दिले. असा हा क्रिकेटचा खेळ. 16 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. रुद्र आलाय. रुद्रनं पहिलाच बॉलला कव्हरला केलंय. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक मिळणार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. आता चेंडू आहेत 15 मध्ये गरज आहे 7ची. 26चा पाटला करताना श्रीराम स्पोर्ट्स या सिल्वर ट्रॉफीवरती कुणाचं नाव सन्मानानं लिहिलं जाईल. येणारे 3 सामने तुम्हाला सांगून जातील की आजच्या दिवसातला गवगवा कुणाच्या नावाचा राहणार. गोलंदाज तयार. 19 वरती एक गडी बाद. पुढचा बॉल. विशाल यांना मात्र खेळायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही झाला जिथे डॉट बॉल येतोय. प्रत्येक बॉलचा रिप्ले देखील प्रो प्ले
यांनी क्वालिटी ठेवलंय. मी जो उल्लेख केला बघा, आता 2 गावं सोडली की लाईव्ह चॅनल आलेलं आहे, परंतु क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. फक्त काम करण्यासारखं करू नका. तुम्ही तुमच्या कामामध्ये 100% समर्पण द्या. लोक तुम्हाला उचलून घेतील आणि मी प्रो प्लेचं कौतुक करीन ज्यांनी चांगली क्वालिटी दिली या स्पर्धेला. चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 वरती. अवघ्या 6 धाव्यांची गरज. बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉल आणि 6चं हे इक्वेशन. खानिवडे प्रीमियर लीगला मात्र अगदी आता सांगता देण्याचा दिवस, अंतिम सत्र आपल्याला बघायला मिळतं, जिथे अगदी शेवटचे सामने सुरुवात झाले. क्वालिफायरचा पहिला मॅच जिंकणार तो फायनलचं तिकीट घेऊन विराजमान होणार आणि वाट बघणार आपला प्रतिस्पर्धी कोण. स्टेप आउट केला होतं, थोडे 2 स्टेप पुढे आले होते, तदनंतर थोडे शफल झाले होते. आता 12 बॉल आहेत, 12 बॉलमध्ये 6ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा. असा गेलो आणि हा असा आलो. बजा ब्रो. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. आयकॉन टू आयकॉन असा सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज केतनच्या पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटने खेळलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. बॉलला फील्ड करतील तर तुर्ताच 2 धावा परिपूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विशाल यांचे दोन्ही चिरंजीव मॅचचा आनंद घेतात की आता पप्पा फायनलकडे वाटचाल करत असतात आणि खऱ्या अर्थानं चांगला खेळ केला. जबाबदारी कशी असते ॲज अ संघाचा कर्णधार म्हणून तुम्ही कसा खेळ करता, खूप महत्त्वाची भूमिका आहे. आणि सेनापती हा तुमचा खूप महत्त्वाचा आहे आणि तो विशालनं खेळ स्वीकारलाय. चांगला चेंडू हाताळला केतननं. बॉल डॉट आलाय. 11 बॉल आणि 4ची गरज. अगदी तिसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. पुढील होणारा सामना एलिमिनेटरचा. जो जिंकणार तो पुढे येणार, जो हरणार तो 365 दिवस पुन्हा वाट बघणार या स्पर्धेची. गोलंदाज तयार. फटका फसलाय, खेळायचं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध, परंतु चेंडू आलाय. दुसरीचा प्रयत्न राहील आणि इथे धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर 2 ने मिळतील. अगदी बॉडी लँग्वेज आहे त्याचं खच्चीकरण झालंय की धावसंख्या आम्ही कमी ठेवल्या त्यामुळे या मॅचमध्ये पकड करता आली नाही. 9 बॉल आणि आता गरज आहे 2 धाव्यांची. सामना एका हातीनं वळवला. विशाल यांचा खेळ चांगला राहिला. एक्सपिरियन्स भरपूर महत्त्वाचा आहे, तुमचा अनुभव. गोलंदाज तयार. 2 धाव्यांची गरज. रिव्हर्स स्विच डॉट बॉल. आता 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज आहे. पुढच्या मॅचचा टॉस झाला युवा ग्रुप खानिवडे विरुद्ध शिंदे गट. शिंदे गटानं टॉस जिंकला आणि सांगितलं प्रथमतः गोलंदाजी आम्ही करणार. फलंदाजीसाठी तुम्हाला निमंत्रण देतोय आणि युवा ग्रुप तयार असेल त्या पुढील मॅचसाठी. गोलंदाज तयार. 8 बॉल आणि 2ची गरज असताना फटका खेळलाय विशालनं आणि इथे जबरदस्त फिनिश होत असताना मॅच मध्ये श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचे पात्र ठरत आहेत. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चांगला खेळ तुम्ही केलात आणि या चांगल्या खेळाचं प्रति तुम्हाला अंतिम मॅचचं तिकीट मिळतं. मॅन ऑफ द मॅच देखील विशाल राहतील, ज्यांनी गोलंदाजी देखील केली होती चांगली. परंतु तिथे आपण पाहतायत स्कोर कार्ड मध्ये जर पाहिलं तर आयुष्यांनी 2 विकेट घेतले, 2 रन खर्च केलेत आणि येस आयुष गरत विथ द बॅट आपण पाहतायत